ब्लॉग पूर्ण बघा पार्ट 2 चा, कारण की ब्लॉग तर खूप मोठा आहे पण बघायलाही खूप मजा येईल. पूर्ण बघा ब्लॉग, स्किप थोडाही करू नका. आणि कसा वाटते ते नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघा पुढे कंटिन्यू फुल ब्लॉग बघा. आता चाललोय सेंट्रल पार्कला. तर इस्कॉन टेम्पल बी भारी होता खूप आतमधून, पण बेस्ट टायमिंग आहे रात्रीसाठी यायचं. रात्री लाइटिंग मध्ये खूप भारी वाटतो. तर तुम्ही पण या, पण रात्रीच्या टायमात, संध्याकाळच्या टायमात आपल्या 5च्या नंतर. तर आता चाललोय सेंट्रल पार्कला. तिथे गेल्यावरती तिथचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तिथचा व्ह्यू बघा तुम्ही कसा वाटतंय ते. तर फायनली आता पार्क मध्ये पोहोचलोय. सेंट्रल पार्क मध्ये एंट्री बघू शकता तुम्ही. आतमध्ये खूप वॉकिंग डिस्टन्स आहे. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो पुढचं कसं काय आहे ते. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आय थिंक खूप आतमध्ये. मी डायरेक्ट तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती भेटतो. तर फायनली आम्ही एंट्री जवळ आलेलो आहे. इथून आतमध्ये एंट्री आहे. तर बघू शकता तुम्ही. आतमध्ये गेल्यावरती दाखवू. 1चा टायमिंग आहे. ते एंट्री खोलली आहे आता. आणि इथे तिकीट काउंटर आहे. आपली एंट्रीच्या बाजूला तिकीट काउंटर आहे. इथे या साईडला लाईन लागल्याने आपला असा तिकीट येतो. मी 2 तिकीट घेतल्यात. हा सोबत आहे. फायनली आपण आतमध्ये एंट्री केली आहे. आणि असे इथे मोठे झाडे आहेत. आतमध्ये गार्डन टाईप फिरायचा एरिया आतमध्ये. आणि आपली एंट्रीची बॅक साईड. आणि इथं पार्किंग साईड आहे 4 व्हीलरची. आणि सिटिंग एरिया आहे. बघू शकता हे गार्डन भारी आहे. आतमध्ये तर खूप भारी आहे. फोटोसाठीच भारी आयडिया आहे. नाईटला पण येऊ शकतात फोटोसाठी. डेच्या टाईप मध्ये बी येऊ शकतात. बारके पोरांचा गार्डन आहे खेळासाठी. बघू शकता. गार्डन बघू शकता तुम्ही. बारीक पोरांसाठी खेळासाठी. तर अशी एंट्री आहे आतमध्ये. अजून एक या साईडला लेक आहे. या साईडला लेक आहे. आणि इकडे आतमध्ये थीम गार्डन आहे. आतमध्ये गार्डन पण खूप मोठं आहे. गार्डन एक नंबर आहे. तुम्ही पण या एकदा इथे. फक्त एंट्री फी 30 रुपये पर पर्सन. आणि अंडर 15ची 15 रुपये पर पर्सन. चेस टाईपचा इथे बनवलंय. चेस प्लाझा. असे बारके बारके प्ले झोन आहेत आतमध्ये वेगवेगळ्या. आणि पार्टी गार्डन टाईप. बाजूला वॉकिंग एरिया आहे. सेम असं वाटतं की बाहेर देशला आपण आलोय. सेम तसा गार्डन बनवलाय आतमध्ये. हा तर तिथेच पुढे अजून प्ले झोन आहे. पुढे छोट्या पोरांसाठी खेळायची जागा आहे. बघू शकता. आणि बघा साइड में वॉकिंग एरिया भी दिया हुआ है. साइड में छोट्या पोरांचा प्ले ग्राउंड, प्ले झोन एरिया दिला छोट्या पोरांसाठी. छोटे बच्चों के लिए क्योंकि जैसे खेल ऐसा सब कंटेंट. हे असं बारीक पोरांसाठी छोटे छोटे खेळायचे आहेत.
हे काय काय आय थिंक बसायचं आहे पालना टाईप. इथे रात्री नाईटला पाणी भरतो, म्हणजे वॉटरफॉल टाईप लाइटिंग मध्ये भारी दिसतो इथे रात्री नाईटला. हेच प्ले झोन एरियाच्या थोडा पुढे. त्याच्यात पुढे आल्यावरती इथे मोठ्यांचा प्ले झोन एरिया आहे, या साईडला बारक्यांचा, आणि इथे मोठ्यांचा प्ले झोन एरिया. खूप भारी आहे गार्डन, आणि अख्खा होल पार्क अख्खा भारी आहे. फुल गार्डन भी भारी आहे त्या साईडला. प्ले झोन एरिया पण खूप छान दिला इकडे. ही भुलभुलैया टाईप गुफा आहे आतमध्ये. तर आपण त्यातून बाहेर आलेलो आहे आणि इथे पालने आहेत. तर आता आपण जाऊ दुसऱ्याकडे पुढे. याच्यामध्ये पुढे बघू आपल्याला काय काय भेटते बघायला. हा एक किड्स प्ले एरिया आहे, अजून एक हा ग्राउंड वरती खालती खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत बारीक पोरांसाठी खेळासाठी. इथे नक्की या, तुम्ही पण व्हिजिट द्या, बघा खूप भारी वाटेल. तर आता आम्ही प्ले झोन एरिया मधून येत होतो आणि आम्हाला पियानो टाईप इथे भेटलंय. पियानो आता आपण वाजवून बघूया. तर ते पियानो वाजून झालंय आणि आता इथे समोर आपल्याला हे नेट टाईप आहे बारीक पोरांचं खेळायचं. तर आता आपण अजून आतमध्ये जाऊया. मी गेल्यावरती आतमध्ये अजून पुढे एक लेक टाईप व्ह्यू आहे, तिथे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतो. तर आता इथून खालती उतरत चाललोय आम्ही. खालती एक लेक टाईप व्ह्यू आहे, मी दाखवतो बघा तुम्हाला. खालती उतरायचं एंट्री आणि इथे खालती लेक आहे. लेकच्या जवळ गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. तर आता आतमध्ये तलाव टाईप आणि वरती हा ब्रिज आहे. हा ब्रिज फेमस आहे इथे, नाईट साठी भारी आहे ब्रिज, शूट साठी नाईट साठी. आणि आम्हाला 2 ब्लॉगर भेटले, ते तिथे फोटो काढतात. हा एक आणि अजून एक आहे, तिथे 2 ब्लॉगर भेटले, त्यांच्याशी ओळख झाली, फोटो ते बी ब्लॉग शूट करत होते. आता आपण ब्रिज वरती जाऊया आणि ब्रिज वरून व्ह्यू दाखवू. तर खालती एरिया हा असा आहे आणि इथून ब्रिजची एंट्री आहे. इथे सिटिंग एरिया आहे. रात्री भारी लाइटिंग मध्ये भारी दिसतो. तरी इथे ब्रिजची एंट्री दिलेली आहे, तर आपण एंट्री करूया ब्रिज वरती. आणि या साईडला अजून व्ह्यू भारी आहे, बघू शकता. सेम तलावपाली सारखा थोडाफार व्ह्यू आहे ठाण्याच्या. बोटिंग पण आहे तिथे, बघू जर ऑन असली तर आपण राईड करू बोट. आणि पुढे एरिया आहे असं वॉकिंगसाठी. तर आता आपण ब्रिज वरती चढूया. पुढचं वरती गेल्यावरती मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर आम्ही आता चढतोय ब्रिज वरती. व्ह्यू तर भारी आहे खूप. व्ह्यू बघू शकता तुम्ही इथून. समोर गार्डन, त्या साईडला पण गार्डन आहे. इथून मोबाईल पडला तर गेले 56,000.
या साईडचा व्ह्यू हा आपला ब्लॉगर भेटलेला आहे. लाइटिंग साठी तुम्हाला लाइटिंग मध्ये फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही रात्रीच्या टाइमात या, संध्याकाळच्या टाइमात 6-7च्या नंतर, तेव्हा फोटोशूट बी भारी होईल. तर आता जस्ट आम्ही ब्रिज वरून खालती उतरतोय आणि आता आम्ही जाऊ तिकडे दाखवायला वॉटरफॉल पाण्याचा. ब्रिज वरून खालती उतरल्यावरती हा व्ह्यू. पुढे तर अजून खूप भारी भारी व्ह्यू आहे त्या साईडला, फोटोशूट साठी आहेत मेन खास ते. पण आता आपण ते तिकडे नंतर जाऊ. आता इकडे आपण लेक व्ह्यू बघायला जाऊ. तर ब्रिजच्या नंतर हा पुढे लेक व्ह्यू आहे असा. या साईडला वरती गार्डन आणि हे काहीतरी वेगळंच आहे, नेम तरी ते दिलंय नाही. आणि या साईडला लेक व्ह्यू असं वाटतं जाऊन उडी मारू पाण्यात. खूप भारी आहे. रात्री इथे लाइटिंग होते, मेन मजा रात्रीची यायची नाईटला 6-7च्या टायमामध्ये. फोटोशूट इथे नाही करत आहे कारण की इथे समोर ऊन येतो डोल्यावरती वरती, म्हणून आपण फोटोशूट इथे नाही करणार. फोटोशूट करत असेल तर तुम्ही रात्रीच्या टाइमात या, 7 ते 7च्या टाइमात संध्याकाळच्या. त्या टाइमात भारी फोटोशूट बी होईल तुमचं आणि बघायला बी भारी वाटेल लाइटिंग मध्ये. तर आता जस्ट आपण इथून मोरोको गार्डन मध्ये आलेलो आहे. बघू शकता तुम्ही इथे फोटोशूट साठी भारी आहे. या साईडला रेड कलरच आहे, तिथे पण फोटोशूट साठी भारी आहे. रात्रीच्या टायमात भारी इथे फोटोशूट होतात. रात्रीच या 6-7च्या टायमात संध्याकाळच्या सजेस्ट करेन मी, फोटोशूट वरून भारी होईल. मार्को गार्डन मधून आलोय ब्ल्यू वाले याच्यामधून, आता आपण चाललोय रेड वाले याच्यामध्ये. तर इथे जास्ती करून झाडच आहेत इथे आणि असा व्ह्यू आहेत. तर आपण समोरून दाखवतो. तर आता जस्ट आम्ही इथून निघलोय. याचं नाव आहे मुघल गार्डन. तर आता आपण जापानीज गार्डन मध्ये आलेलो आहे. याच्यामध्ये रात्री लाइटिंग होते. बघू शकता इथे नीरज खायला बसलाय खादर बकऱ्यासारखा, काम धंदे काय नाही. तर फायनली आता गार्डन मधून तर बाहेर आलेलो आम्ही आणि आम्हाला आता रिक्षा भेटली आहे. तर रिक्षा भेटली आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट ठाणा स्टेशनवरून जाऊ घरी. आणि घरी गेल्यावरती काही कंटेंट असेल तर दाखवू, ना तर ब्लॉग डायरेक्ट एंड करू. तर आज कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा तुम्ही. आणि घरी गेल्यावरती बघू काय पुढे कंटेंट भेटतो का, जर नाही भेटला तर ब्लॉग एंड करू, जर भेटला तर ते पण कंटिन्यू करू. गाइस ब्लॉग आता मी एंड करतोय. कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या संध्याकाळच्या टायमामध्ये, खूप भारी वाटेल. तर चला बाय.